नमस्कार, मी प्रल्हाद सोनई. आपण पाहतात ओमसाई न्यूज. कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने पत्नीला केलेल्या बेदम मारहाणीत पत्नीचा मृत्यू झाल्याची घटना जामनेर तालुक्यातील गोद्री येथे घडली. काजल विशाल चव्हाण, वय 24 असे मयत विवाहितेचे नाव आहे. ती पती विशाल सासू सासरे यांच्यासह राहत होती. काही महिन्यापूर्वी विशाल आणि काजलचा विवाह झालेला आहे. गेल्या 1 महिन्यापासून दोघं पती पत्नीमध्ये कौटुंबिक विषयावरून वाद होते. हे वाद मिटवण्यासाठी कुटुंबातील सदस्यांनी प्रयत्न देखील केले होते. मात्र रविवारी दिनांक 4 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दोघांचा वाद विकोपाला गेला. त्यानंतर विशालने संतप्त होऊन काजलच्या तोंडावर, नाकावर दांड्याने आणि इतर धारदार वस्तूने बेदम मारहाण केली. यामध्ये काजल गंभीर जखमी झाली. ग्रामस्थांनी जखमी काजलला जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तिचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी घोषित केले आहे. आमची मिली ना तशी त्याला फाशी लावा आमच्या सामने. आम्ही मुलगी घेऊन चालले साहेब. फाशी लावणार तर पोलिसांचं काम. पोलीस लावा नाही तर मग आमच्या ताब्यात द्या. तुम्ही नाही लावणार तर मग आमच्या लोकांना ताब्यात देऊन द्या. आम्ही मोके होतो. म्हणजे आरोपीला तुमच्या ताब्यात द्या, नाही तर मग तुम्ही प्रयत्न केला नाही तर मग आंदोलन करू. आम्ही मुलगी नेणार नाही साहेब. एकच जण बोला. आम्हाला कानूनच करणे आहे. फक्त अशी घटना डबल झाली नाही पाहिजे. त्यांना कडीत कडी शिक्षा झाली पाहिजे. आज ही घटना केली, त्यांना उद्या रोजी दुसरी घटना करणार ते. त्याला काही कानून आहे का नाही? कुठली कानून आहे का नाही? आपल्या जगामध्ये कानून आहे ना. मग तुम्हाला कानूनीचं काही भीती आहे का? तुम्हाला भीती नाही म्हणून तुम्ही असे कामं करून राहिले. आणि त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा त्यानं रिपोर्ट दिला आहे. मी रिपोर्ट लिहिला त्यानं, कारवाई केली नाही ना. हे बघा, पोलीस पाटील आणि सरपंच काय विषय सांगत होते? त्या सरपंचाचा विषय असा झाला की त्या इथे गावात राहतात. सरपंच गावात राहते, पोलीस पाटील गावात राहते. त्याला कळायला पाहिजे होतं की बा हे घटना काय घडलेली आहे. त्यानं येऊन घटनास्थळी यायला पाहिजे होतं. त्यानं बोलायला पाहिजे होतं की बा या अशा घटना कशा झाल्या. त्यानं आम्हाला कुणालाच आले नाही. कुणी अजूनपर्यंत 5 वाजेपासून घटना झालेली आहे. अजूनपर्यंत आले नाही. ते आमचं इतकंच म्हणणं आहे किंवा कुठल्या प्रकारचा तुमच्यावर दबाव आहे का? दबाव आला असेल तर सांगून द्या, आम्ही वर जाऊ शकतो साहेब. आम्हाला कानूनी नाही देणार. आम्हाला आमच्या मुलीला न्याय पाहिजे, न्याय झाला पाहिजे साहेब. इतकंच म्हणणं आहे आम्हाला तुमचं. तुम्हाला सांगितलं की अशी आम्ही आलो ना त्यांच्या पायापाशी, तुमच्या जवळ आलो ना आम्ही. हो ना, मग हा ते साहेब आले पाहिजे. आम्हाला आश्वासन भेटलं पाहिजे साहेब. पण त्यानं पुन्हा दाखल तर करेल आहे, पण आम्हाला पूर्ण आश्वासन भेटलं पाहिजे की त्याला त्या आरोपीला शिक्षा झाली पाहिजे. पोलीस पाटील बी आला पाहिजे, सरपंच आला पाहिजे. यायला पाहिजे साहेब. आमचं असं मध्ये आम्ही कळवलं, तुम्ही आता तवा कळलं साहेब. दबाव झालेला नाही पाहिजे. गावच्या पोलीस पाटलाला माहिती होती का घटनाबद्दल? सरपंचाला माहिती होती का? आई वडिलाला का कळवलं नाही की बाई अशी अशी घटना झाली? सरपंचाला का कळवलं नाही? गावातल्या नागरिकाला मालूम पाहिजे. ॲम्ब्युलन्स चालते, पेशंट चालते. आपल्या फतेपूरच्या पोलीस स्टेशनला मी मालूम नाही. तुमची लाश कुठं आली, कुठं टाकून दिली. टाकून सांगितले आम्ही जाऊन विचारलं की साहेब आपल्या पोलीस स्टेशनमध्ये काही घटना घडली का, काही माहिती आहे का तुम्हाला? साहेब लोक म्हणाले आम्हाला काहीच माहिती. रिपोर्ट केला की साहेबांना फोन लावला. साहेब लोकांना लेखापडी केली. तेव्हापर्यंत कोणालाच काही माहिती आम्हाला नातेवाईकांना फोन लावला. तेव्हा त्यांना फोन मी लावला ना सरपंचांना, पोलीस पाटील ना पोलीस चौकी आपली फतेपूरची. आम्ही जाऊन कळवलं त्यांना, तेव्हा माहिती झालं. तुम्ही पहा बाबा, मुलगी आहे माझी, पोरगा पाहिले का तुम्ही?
तुमच्यासोबत पत्तेपूरला आलो आम्ही स्वतः घेतली. आता तक्रार दाखल झाली आहे. आरोपींना न्याय भेटायला पाहिजे की नाही ऐकून घ्या अरे माझं ऐकून घ्या. त्यांना फाशी झाली पाहिजे, न्याय भेटला पाहिजे. आमची हीच विनंती आहे. त्यासाठी पोलीस काम करतील ना. तुम्ही इथे थांबले तर पोलीस काय काम करणार नाही. आम्हाला तेच विनंती. तुमच्या पाशी कशाला कायदा आहे. तुम्ही जर इथे कायदा हातात घेतला पोलीस तिकडे जाऊन तपास करतील का? आमच्या कुठल्या बाकीचे शांतता ठेवा. साहेबांनी सांगितलं आम्हाला समजून जेवढा आरोपींना फायदा होईल हेच म्हणणं आहे साहेब. आमचं दुसरं काहीच म्हणणं नाही. मी आश्वासन देतो तुम्हाला, त्याच्यामध्ये काही होणार नाही. निश्चितपणे न्याय मिळेल त्यांना. जेवढे बी लोक त्याच्यामध्ये जे जे असतील ते जेवढे जे तपासात निष्पन्न होतील का त्यांना अटक करू. आता जे तुम्ही 2-3 लोक सांगितले ते तर ताब्यात आहेत. नाही जे आहे साहेब तेच तक्रार दाखल व्हायच्या आधी आम्ही साहेब एका विवाहित महिलेस तिचा नवरा आणि सासू सासरे यांनी कौटुंबिक कारणावरून काल रात्री तिच्यासोबत वाद घालून तिला मारहाण केल्यामुळं तिचा मृत्यू झालेला आहे. सदर प्रकरणात पोलीस स्टेशनला प्राप्त झालेल्या तक्रारीवरून 103(1) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि फतेपूर पोलीस त्याचा तपास करत आहेत.